नमस्कार गाईज, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 22 जानेवारी 2024, म्हणजेच आपल्या प्रभू श्रीरामांच्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. तर अयोध्याच नाही तर आपण संपूर्ण जगामध्ये हा प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण साजरी करतोय. आणि 500 वर्षानंतरचा आपला जो संघर्ष होता त्याच्यानंतर हा राम मंदिर आपला बनला आहे. तर आपण भरपूर नशिबवान आहोत की आपल्याला या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उद्घाटनाचा साक्षीदार व्हायचा एक चान्स भेटला आहे, मौका भेटला आहे. तर आज आपण बघूया या ब्लॉगमध्ये कसं आम्ही म्हणजे गावात आपल्या संपूर्ण परिसरात कसं आपण प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरी करतोय उत्साहाने आनंदाने एकदम. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सर्व तेच दाखवत आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही पुढे बघा आता. तर आपल्या घरचेही खूप उत्सुक होते आपल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी. आईने तर सकाळपासूनच टी व्ही लावून ठेवली होती. बघा आपण समोर मोदीजी आहेत आपले. मोदीजींच्या हस्ते सर्व प्राणप्रतिष्ठेचे विधी पार पाडत आहेत समोर. तर मी गावात पोहोचायच्या आधीच प्राणप्रतिष्ठेची सर्व तयारी चालू झाली होती. माझे काका आणि माझे इतर मित्र आपल्या प्रभू श्रीरामाची प्रतिमा तयार करत होते संध्याकाळी पूजा करण्यासाठी. तर मी सुद्धा त्यांच्यामध्ये सामील झालो आणि सर्व आता डेकोरेशन वगैरे करण्यास आम्ही चालू. तर तुम्ही समोर पाहू शकता अशा प्रकारे गावातील सर्व चौकांमध्ये मस्त पताके वगैरे लावून रांगोळ्या वगैरे काढून सजावट केली होती. तर गावात आपल्या चौकामध्ये डेकोरेशन केल्यानंतर आपण आलो आहे ठाण्याला. फिरत आम्ही आलो आहे ठाण्याला. तर इथे आपल्या टेंबी नाक्याला आलो आहे. तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो आता पुढच्या मस्त एकदम श्रीरामांच्या प्रतिमेचं एकदम असं डेकोरेशन केलं आहे. मूर्तीची पूजा वगैरे खूप मस्त केलं आहे. तर बघा आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही. तर ज्यांच्यामुळे आपल्या देवळातील देव आज सुरक्षित आहेत असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या ठाण्याचे म्हणजे आपले सर्वांचे धर्मवीर आनंदीगे साहेब यांचा आशीर्वाद घेत. रामांच्या मूर्तीचा खूप मस्त देखावा इथे केला होता आणि प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि बजरंग बली यांच्या मूर्तींचे इथे पूजनसुद्धा केले होते. त्यांचा आशीर्वाद घेतला. खूप मस्त वाटले, खूप प्रसन्न वाटले. दर्शन घेऊन बाहेर आलो तेवढ्यात बघितले की लहान मुलांनी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांची खूप मस्त वेशभूषा केली होती आणि शोभायात्रासुद्धा काढली. तर संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही सर्व गावातील चौकामध्ये जमलो. चौकामध्ये जमून श्रीरामांच्या महाआरतीची तयारी केली आणि सर्वांनी दीप प्रज्वलित केले. तर माझ्या काकांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची पूजा केली. त्यांना नैवेद्य वगैरे दाखवलं आणि आम्ही सर्व प्रभू श्रीरामांची आरती करण्यासाठी तयार. म्हणजे आपल्यासाठी दुसरी दिवाळी. दिवाळी बिना फटाक्यांची तर साजरी होत नाही. तर आपण फटाक्यांची माळ वगैरे रेडी केली आणि मग आपल्या प्रभूंची आरती करण्यासाठी सर्व जमलो.
प्रभू श्रीरामांची महाआरती झाल्यानंतर आम्ही फटाके वाजवले आणि खूप जल्लोष केला. आमची आईसुद्धा खूप खुश होती. आईने सुद्धा प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेतला, त्यांच्या प्रतिमेला ओवाळले. काकींनीसुद्धा आशीर्वाद घेतला, प्रभू श्रीरामांना ओवाळले. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांचा उत्साहही पाहण्यासारखा होता. तेही खूप आनंदित होते, खूप उत्साहित होते. त्यानंतर सुमित नानाने सर्वांना महाप्रसाद वाटला आणि अशा प्रकारे आम्ही श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा खूप आनंदाने खूप मित्रांनी गावात बाईक रॅली काढली होती. त्यांचा जल्लोषही पाहण्यासारखा होता. जसं तुम्ही या व्लॉगमध्ये बघितलं की आपण आज श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा किती आनंदाने किती उत्साहाने साजरा केला. आपणच नाही तर संपूर्ण जगाने हा सोहळा एकदम उत्साहाने एकदम आनंदाने साजरा केला. तर हा आनंदाचा दिवस जेवढा आपण साजरा करू, जेवढा उत्साह करू या दिवशी, तेवढं कमीच होणार आहे आपल्यासाठी. कारण आपल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. प्रभू श्रीरामांचं मंदिर 500 वर्षानंतर बनलं होतं. तर भरपूर आनंदाची गोष्ट होती आपल्या सर्वांसाठी. तर हा व्लॉग आपण जास्त मोठा नाही करत, हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. जर व्लॉग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपला थोडा इश्यू झाला होता चॅनलचा, जे आपलं म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकला होता चॅनलवर, ते डिलीट करून आपण चॅनल पुन्हा एकदा नवीन बनवलं आहे. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं होतं पहिला जुन्या चॅनलला, तर तो चॅनल डिलीट करायला लागला चुकून मला. तर ह्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ आणि कमेंट करा. परत एकदा सांगतो, लाईक करा व्हिडिओला. चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला, जय श्रीराम.